व्यासरूपाय विष्णवे नमो वि ब्रह्मविद्याय वसिष्ठाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। मैत्री उवाच मनोस्तु शतरूपाय तिस्रा खंडाश्च जज्ञरे आकुति देवतेश्च प्रसूतेरिति विश्रुता आकुति रुचै प्रादादपि भ्रातृमती नृप पुत्रिका धर्ममाश्रित्य शतरूपानुमोदिता। पवित्र गंगेच्या तटाकावर शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला श्रीमद भागवत महापुराण सांगू लागलेले आहेत। शुकाचार्य वर्णन करतात, हे राजा, नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती। ब्रह्मदेवानं 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली, ज्यामध्ये वेद निर्माण करण्यात, उपवेद निर्माण करण्यात, नीती निर्माण, छंदमाला, आश्रम। नूतन याच्या ठिकाणी ब्रह्मदेवाने आपल्या उजव्या भागातून एक पुरुष निर्माण केला आणि डाव्या भागातून एक स्त्री निर्माण केली। स्वयंभू मनो शतरूपाय। राजा, या स्वयंभू शतरूपेला 3 मुली आणि 2 मुलं झालेली आहेत। देवहूती, अकुती, प्रसूती, उत्तानपाद, प्रियव्रत। यापैकी देवहूती नावाची मुलगी कर्दमजीला दिली आणि कर्दमापासून कपिल भगवान झाले। आईला सांख्यशास्त्र सांगितलं, आई, या मोहात, या मायेत, या संसारामध्ये तू पडू नको। संसारामध्ये तुझं कल्याण होणार नाही, तुझ्या जीवाचा उद्धार होणार नाही। याकरता असताना आपलं आपण कल्याण करून घ्यावं, आपलं आपण हित जाणावं आणि देव आपलासा कर, त्याशिवाय असताना सुख प्राप्त होत नाही आणि त्याशिवाय असताना जीवाचं कल्याण होत नाही। म्हणून देवाची साधना कर, देवाचं चिंतन कर, नामस्मरण कर आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घे, असं फार मोठं असताना आमच्या मातेला कपिल देवानं असताना सांख्यशास्त्र सांगितलं होतं। खूप मोठा उपदेश केलेला होता। मुलगा असावा तर कपिल देवासारखा मुलगा असावा। आईला जीवनमुक्त असताना केलेला आहे। असो, याप्रमाणे असताना शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिती प्रसूती दक्ष प्रजापतीला दिलेली आहे, त्यापासून 16 मुली झालेल्या आहेत। 16 मुली, त्यापैकी 13 मुली धर्माला देऊन टाकल्या, एक अग्नीला दिली, एक पितृगणाला दिली आणि एका मुलीला सांगितलं, हां ते बरोबर बसेल, हां बस घे थोडं थोडं, हां छान। 16 मुलीपैकी 13 मुली धर्माला दिल्या, एक अग्नीला दिली, एक पितृगणाला दिली आणि एका मुलीला सांगितलं, तुला कोण्या मुलाशी लग्न करायचं। धर्माला दिलेल्या 13 मुलीचे नावं काय? श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा आणि मूर्ती। या 13 मुली धर्माला देऊन टाकल्या, एक अग्नीला दिली, एक पितृगणाला दिली आणि एका मुलीला सांगितलं दक्ष प्रजापतीनं की तुला मुलगा कोणता, तुझ्या योग्यतेप्रमाणे तू त्या मुलाची निवड कर। मुलीनं अनेक प्रकारची मुलं पाहिले, पण मुलीला त्या योग्यतेचा मुलगा, तिच्या योग्यतेचा मुलगा तिला भेटत नाही आहे। बराच काळ गेला,
एक वेळेस दक्षानं विचारलं, बाई एखाद्या मुलाची निवड केली का नाही तू? तुला लग्न करायचं आहे की नाही? तुला सांगून बरेच दिवस झाले, मग एखाद्या मुलाची निवड केली का तू? तुला लग्न करायचं आहे का? मुलीनं सांगितलं, हो बाबा मला लग्न करायचं आहे आणि मी लग्नही ठरवलं, एका मुलाची निवड पण केलेली आहे. असं का? ठीक आहे म्हणले. कोणता मुलगा आहे तो? कुठं राहतो? त्या मुलाचं वर्णन सांगते का मला, की ज्या मुलाशी तुला लग्न करायचं आहे त्या मुलाचं वर्णन सांगते का? त्याचं ठिकाण, त्याचं नाव, तो कुठं राहतो, त्या मुलाचं सगळं वर्णन सांगते का? हो बाबा ऐका, त्या मुलाचं वर्णन मी सांगते आणि मी मनात ठरवलं की लग्न करील तर त्याच्याशीच करील, नाही तर मग लग्नच करणार नाही. ठीक आहे, मग त्या मुलाचं वर्णन सांग की कुठं राहतो, त्याचं वर्णन काय, त्या मुलाचं त्याचं ठिकाण कुठं आहे. ऐका, सांगते त्या मुलाचं वर्णन. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रा वसन्तं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशूरमृगवराविद्यस्तरं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दो भवं भवामि सहितं नमामि. कुठं राहतो तो मुलगा? स्मशानात राहतो. त्याचं ठिकाण स्मशानात आहे. ज्या मुलानं अंगाला भस्म लावलेले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्यात, गळ्यात साप गुंडाळीत, जटा धारण केलेल्या आहेत, गंगा धारण केलेली आहे, चंद्र धारण केलेला आहे, व्यागाचं चर्म गुंडाळलेलं आहे, हातामध्ये त्रिशूळ धारण केलेले, हातात डमरू धारण केलेले, ज्याचं वाहन नंदी. मला वाटतं इतकं सांगितलं लक्षातच आलं असेल, आता काही सांगायचीच गरज नाही. का हो? कोणाशी लग्न करील? भगवान शंकराशी लग्न करील. दक्ष प्रजापतीनं सांगितलं, बाई काय मुलगा निवडलास ग? निवड तरी चांगली करावत. हे चांगला सुंदर असात, रूपवान असात, गोरापान असावत, राजवैभवातला मुलगा असावा. काय मुलाचं निवड केलीस ग? म्हणली स्मशानात राहतो तू. भगवान शंकराचं ठिकाण कुठे? बरं मला सांगा, भगवान शंकराला स्मशान का आवडतो? काय करणं असेल त्याचं? स्मशान ही जागा त्यागाचं ठिकाण सांगितलेलं आहे. बरं का? त्याग आहे सगळा. घरदार, मुलं बाळं, लेकरं, नातवंड, पैसा, आदला, मान सन्मान सगळं सोडून द्यायचं आणि कुठं जाऊन बसायचं? स्मशानात. मग कशाचं ठिकाण आहे? त्यागाचं ठिकाण आहे ना. सगळं सोडून द्यायचं. पवित्र जागा आहे. तुम्ही अजूनही पहा, महादेवाचे मंदिर बहुअंशी स्मशानात आहेत. बहुअंशी महादेवाचे मंदिर गावाच्या बाहेर आहेत. झाडीत, पहाडाव, डोंगराव, गुहेत बहुअंशी मंदिरं कुठं आहेत? बाहेर आहेत, झाडीत आहेत. आता ही 12 ज्योतिर्लिंग आपण पाहिले, सगळे दर्शनही घेतले. आमच्या सुभाषरावनं तर सगळंच झालं त्यांचं. काही कुठं केदारनाथ कुठे आहेत? आहे की नाही? म्हणजे प्रत्येक ठिकाणचे दैवत अशा प्रकारचे शंकराचे मंदिर गावाच्या बाहेर आहेत. आता ही गावाचे मंदिर आलीत का? आता दिसतात काही काही गावात आता मध्ये. त्यावेळी लोकसंख्या जास्त झाली. लोकसंख्या झाली म्हणून ते गावाच्या मध्ये आले, नाही तर ही गावाच्या बाहेर आहेत मंदिरं. एकांत ठिकाण आवडतं महादेवाला. महादेवाला गरजा पटत नाही, आवडत नाही. तुम्ही अजून पहा, विष्णूत आणि महादेवामध्ये फरक आहे. महादेवाला गरजा पटत नाही, एकांत आवडतं. आणि विष्णूला गर्देशिवाय करमतच नाही.
दोघांची दोन तत्व आहेत. महादेवाला गर्दा जमत नाही, आरडा जमत नाही, एकट्याला निवांत बसा वाटतं. पण विष्णूला गर्देशिवाय करमतच नाही. 2 वर्ष पंढरी उदास वाटू लागली. त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मंदिर बंद, देवाचं दर्शन नाही, वारकऱ्याला प्रवेश नाही. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं बंद पडलं. आमच्या पांडुरंगाला पंढरीत करमलं नाही हो. करमत नव्हतं देवाला. का? जितके वारकरी पंढरीमध्ये येतील आणि पंढरी दुमदुमून जाईल तितका असताना पांडुरंगाला आनंद होतो. आता आषाढीला यावर्षी किती होते वारकरी? फार होते यावर्षी, भयंकर होते. 2 वर्षामध्ये घरी बसून कंटाळा आला. यावर्षी खूपच वारीला होती मंडळी. देवाला इतका आनंद वाटला पंढरीला की खरी पंढरी आज शोभायली आषाढीला. म्हणजे जेवढा असणारा समुदाय असेल, जेवढे वारकरी असतील तितका पांडुरंगाला काय होतो? आनंद होतो. पण महादेवाचं तसं नाही. महादेवाला गर्दाच पटत नाही, एकट्याला बसा वाटतं. निवांत या 2 देवामध्ये असर तत्व. दुसरी गोष्ट एक अजून सांगतो. महादेवाला पाणी फार आवडतं. तुम्ही जितकं तर महादेवाला पाणी घालताल तेवढा भगवान शंकर संतुष्ट होतो, तृप्त होतो. त्याला पाणी खूप आवडतं. तुम्ही पाणी घालत राहा, तो आनंदित होतो भगवान शंकर. पण विष्णूला अलंकार आवडतात. तुम्ही जितके अलंकार घालतील तितका विष्णू असताना संतुष्ट होतो बरं का. म्हणजे 2 देवामध्ये अशा प्रकारचं तत्व आहे वेगवेगळं. काय निवड केलीस तू? दिसायला तरी चांगलं का ग ते? दिसायला काळाच रे. काय जटा वाढवल्यात, काय गंगा धारण केली, काय चंद्र धारण केला, काय अंगाला भस्म लावीत बसला, अंगाला राख लावली आणि त्या लोळत बसतो म्हणले त्या स्मशानामध्ये. मुलगा तरी काय निवड केलास तू? चांगल्या सुंदर मुलाची निवड करायची. पण मुलीनं हट्ट धरला. लग्न करील तर कोणाशी करील? भगवान शंकराशी लग्न करील, नाही तर लग्न करणार नाही म्हणले. हट्ट धरला होता. काय करावं? मुलगी ऐकत नाही. मुलीने एकच हट्ट धरला की लग्न करायचं तर भगवान शंकराशी लग्न करायचं. आणि दक्ष प्रजापतीचा थोडा विरोधही होता बरं का. कारण आपली मुलगी असणार शंकराला देण्याचा त्याचा विचार कमी होता. बरं मला सांगा का विरोध होता? दक्ष प्रजापती इतका भगवान शंकराचा एक फार मोठा भक्त होता. त्रिकाल पूजा करायचा तो. मग इतका असताना आपली मुलगी का देत नव्हता? एक थोडीशी कथा असणारी श्रीमद भागवत बाजूला सोडून देवी भागवतामध्ये आहे. एक दुर्वास ऋषीनं असणारं आमच्या भगवती मातेचं षडाक्षरी मंत्राचं एक अनुष्ठान केलं होतं. खूप मोठी देवीची साधना केली, देवीची उपासना केली आणि देवीची साधना करून देवीला भगवती मातेला संतुष्ट करून घेतलं. खूप मोठं चिंतन केलं त्या देवीचं. ऐ गिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवरविंद शिरोधिनी वासिनी दुष्टविलासिनो दुष्टनिते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भोर कुटुंबिनी भोर कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी शैलसुते. देवीची साधना केली, उपासना केली, नमस्कार केला देवीला आणि देवी संतुष्ट झाली. एक उत्तम प्रकारचा अनमोल असा एक हार दिला देवीनं प्रसाद दुर्वाजीला. देवीला नमस्कार केला, तो हार गळ्यात घातला आणि चालता चालता विचार केला पुन्हा दक्षाची भेट घ्यावं. दक्ष प्रजापती आल्यानंतर असताना दक्ष प्रजापतीनं पाहिलं. या म्हणले महाराज. बसण्याकरता आसन वगैरे टाकलं, पूजा वगैरे केली, नमस्कार केली. दुर्वासजीजी काय चाललं? काय नाही म्हणले. बरं आहे. तुमचं कसं काय? म्हणले बरं, आनंद आहे. असं बोलता बोलता असताना दक्ष प्रजापतीचं सहज लक्ष असताना दुर्वासजीच्या गळ्याकडे गेलं. म्हणले महाराज हार फार छान दिसायला तुमच्या गळ्यात. हार? अहो देवीचा प्रसाद आहे. भगवती माता संतुष्ट झाली माझ्या आणि देवीने हा प्रसाद दिलेला आहे.
वा, छान आहे तुमचा हार. अजून थोड्या वेळा नसताना सांगितलं दक्षानं, महाराज हार फारच छान दिसतो तुमच्या गळ्यातला. अहो, देवीचं अनुष्ठान केलं मी, देवी माझ्या संतुष्ट झाली आणि देवीने हा प्रसाद दिला. अजून थोडा वेळ थांबले आणि पुन्हा म्हणले, महाराज तुमच्या गळ्यातला हार खूपच छान दिसतो. एखाद्याला सांगितलं ना, म्हणले बाळू महाराज हार फार छान, तुमच्या गळ्यातली माळ फार छान दिसते हो. महाराज उगीच नाही, पंढरीला इथून काष्ट नेले, त्या कारागीर पैसे जवळ बसलो आणि स्वतःही माळ करून घेतली तुळशीची. हां, माळ तुळशीची आहे आणि तिथं जाऊन बसून करून घेतली त्या माणसापाशी. थोड्या वेळानं सांगितलं मला, बाळू महाराज माळ फार छान आहे हो तुमची. अहो महाराज, मला हौस होती, मी स्वतः काष्ट करून नेले, त्याच्यापासून करून घेतली आणि हौसाने गळ्यात घातली. अजून थोड्या वेळानं सांगितलं, बाळू महाराज माळ फारच छान आहे हो. असं म्हणलं, तुम्ही काय म्हणताल बरं? एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, काय म्हणताल? महाराज तुम्हाला आवडली का हो? आवडली का? मग धरा की. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, दक्ष प्रजापती सारखे म्हणतात, महाराज तुमच्या गळ्यातला हार खूप छान दिसतो. अहो, देवीचा प्रसाद आहे. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, गुरुजीनं सांगितलं, आवडलं का तुम्हाला? मग घ्या की. दुर्वाजीनं असताना आपल्या गळ्यातला असताना दुर्वास हार काढला आणि दक्षाला देऊन टाकला. आता मला एक सांगा, एखाद्या महात्म्यानं, एखाद्या सत्पुरुषानं, एखाद्या साधूनं एखादी वस्तू जर आपल्याला दिली तर आपल्या घरात ठेवायची कुठं? कुठे ठेवा? माहिती पाहिजे ना याची. दक्षानं शयनगृहामध्ये असताना ती लटकती ठेवली होती. आजच्या भाषेत सांगू का? बेडरूम. ज्या ठिकाणी पती पत्नी रतिसुखाचा आनंद लुटतात त्याला आजच्या काळात बेडरूम म्हणायला काय हरकत नाही ना. लटकती ठेवलेली. आणि अशा अवस्थेमध्ये असताना रतिसुखाच्या आनंदात सहज दृष्टी गेली, विचारामध्ये बदल झाला आणि त्या दिवसापासून असताना भगवान शंकराचा द्वेष करू लागले. आपली मुलगी द्यायला तयार नव्हती. मुलीचा हट्ट होता की मला भगवान शंकराशीच लग्न करायचे, पण दक्ष द्यायला तयार नाहीत. योग असा की नारदजी समोर आले. काय चालू? काही नाही, बरं म्हणले महाराज. नारदाने विचारले मुलीचं लग्न वगैरे. हां, तर तोच विषय चालला आता. महाराज काय सांगावं, या मुलीनं भगवान शंकराची निवड केली, या मुलीला हट्ट धरलाय, लग्न करील तर महादेवाचे करील. मग नारद म्हणले चांगली गोष्ट आहे नो, मुलीनं चांगल्या मुलाची निवड केली ना. अहो, महादेवाशी लग्न करायचं म्हणजे चांगला योग आहे ना, देऊन टाका. नारदानं सांगितल्याप्रमाणे दक्ष प्रजापतीनं आपली सती नावाची मुलगी कोणाला देऊन टाकली? भगवान शंकराला. पार्वती नाही, सती. पार्वती पुढच्या अवतारामध्ये. दक्षाला 16 जावई आले. 16 मुली म्हणल्या, 16 जावई. सासरा लहान असेल का? 16 जावयाचा सासरा म्हणजे लहान आहे का? सगळ्यात जर घरात मोठं दैवत असेल तर कोणतं? जावयाचं दैवत आहे. जावयाचं. जावाई पाहिजे बरं का. आणि जावाई पाहिजे म्हणजे मुलगी पाहिजे. फार मोठं दैवत आहे जावयाचं. एक जावाई जीव घातला 12 ब्राह्मणाचं पुण्य मिळतंय. बाळू महाराज किती? एक जावाई.
एक संत जेऊ घातला 1000 ब्राह्मण जेऊ घातल्याचं पुण्य, आणि एक ब्रह्मवेत्ता जर जेऊ घातला 1,00,000 ब्राह्मण जेऊ घातल्याचं पुण्य. कितीत ब्रह्म आहेत ते? 4. शुकाचार्य, याज्ञवल्क्य, कपिल भगवान, दत्तात्रेय. या 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक ब्रह्मवेत्ता भागवत कथा सांगायला आहे. म्हणून सगळ्या पाहुण्यापेक्षा आदर कोणाचा असतो जास्त घरात? जावयाचा. जावाई घरी आला की सासूबाईचं तर लटकापच होतंय. काय करून काय नाही, काय करून कसं करून काय, माझे तर हात थरथरच कापायले जावई दिसल्या. फार मोठं दैवत आहे जावयाचं. मग याच्याकरता काय पाहिजे? मुलगी पाहिजे. ज्याला मुलगी नाही आणि सगळी मुलंच आहेत, त्याच्या घरी दिवाळीला पहा, सुना माहेराला गेल्या, हे दोघंच नवरा बायको हाताने भाकरी, आणि शेजाऱ्याचं घर भरलंय सगळं. हे नातोंड यायले, फटाकड्या वाजवायलेत, हे करायचे. हे कोणाचं? हे मोठीच आहे, हे त्या गावची, ही या गावची. हे नातोंड आजीला मामाला आजोबाला परेशान करतात. आजी हे आणा, आजी ते आणा, बाबा मला असं करा. मुलगी म्हणून घर शोभलंय. ज्याच्या घरात मुलगीच नाही त्याच्या घरी कोण येणार आहे? मुलीचं वैभव फार मोठं आहे. इथं एक नाही 16 जावई आलेले आहेत. भाग्य किती असेल त्याचं. एक वेळेस कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व जावयाला आमंत्रित केलं होतं. सर्व जावई लोक आले, यथा सांग त्यांचं स्वागत. प्रत्येक आसनावर एकूण 8 आसनं आणि मध्यभागाला सासऱ्याचं आसन. सर्व जावाई लोक असणार आपापल्या आसनावर विराजमान झालेले आहेत. आणि सासरे आले, दक्ष प्रजापती आल्याबरोबर सर्व जावाई लोकांना उठवून स्वागत केलं. दक्ष म्हणला किती भाग्यवान आहे मी. 16 जावयाचा सासरा आणि सगळे जावाई लोक माझं स्वागत करतात. किती भाग्य माझं. आणि सगळीकडे असं पाहिलं. किती जावयानं स्वागत केलं? 15 जावाई उठले, स्वागत केलं. एक जावाई जाग्यानं उठलाच नाही. कोण? बसले आपले महाराज निवांत. दक्ष प्रजापती, हो मला माहित आहे तुम्ही कसे आहेत. 4 चौघामध्ये कसं वागावं ते तुम्हाला कळत नाही. अंगाला राख लावून बसला स्मशानमध्ये लोळत. सांगू लागलो माझ्या मुलीला लग्न करू नका. फाड 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 अशा प्रकारचं असणारं दक्ष प्रजापती भगवान शंकराला बोलू लागले. महादेव आपले बसलेलेच होते. जावयानं जावयाच्या पद्धतीत राहावं, त्याला जावई म्हणावत. जावयाला स्वाभिमान पाहिजे हो. तो गरीब असो की श्रीमंत असो, पण तो जावई आहे ना. सासरवाडीत गेल्यानंतर स्वाभिमानानं राहायचं जावयानं. कोणापुढे वाकायचं नाही. काही जावाई सासरवाडीत आले की सासूबाई म्हणते तिथले तुराट्या घेऊन या बरं, आपण दोघं चहा पिऊ. अरे तुला काही जावाई म्हणायचं का सासरवाडीतल्या पळाट्या गोळा करायलास? स्वाभिमान पाहिजे, कुठेही वाकावत. पण सासरवाडीत वाकून येत. आणि सासरवाडीत जास्त जात जाऊन येत जावयाने पहा. लुडबुड 8 दिवसाला 15 दिवसाला 8 दिवसाला 15 दिवसाला. घरातले कंटाळतेत. शेजारी म्हणते ते काय जावाई का काय उठलं की इकडे येऊन बसतोय कवाई. अरे त्या जावायची किंमतच राहत नाही. सासरवाडीत जाऊच नेत जावानी. या 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 म्हणलं तरी 10 5 वर्ष जाऊन येत. तेव्हा त्याचा मान राहील का नाही? आणि 8 दिवसाला जाऊ लागलं किंमत नाही त्याची. वाकत जाऊन येत.
स्वाभिमान पाहिजे, कुठेही वाकून येत. आमच्या प्रभूचं लग्न झालं रामचंद्राचं, अंतरपाठ काढून घेतला, मंगळाष्टक संपले, अंतरपाठ काढला, आता हार घालायचा आहे. रामचंद्राची उंची जास्त होती आणि जानकीची उंची कमी होती. नवरीची उंचीच कमी असते बरं का. नवरी कधीही नवरदेवापेक्षा लहान असावत. नवरदेवापेक्षा नवरी कधी उंच नसून येत. लहान किती असेल तर संपादून जाईल, पण मोठी असल्या बिघडल सगळं. लहान होती, हात पुरत नव्हता. गुरुजी होते लग्न लावण्याकरता, त्यांनी सांगितलं नवरीबाई हार घाल गळ्यात. त्याचा हात पुरणं. गुरुजी होते लग्न लावायला, ते म्हणले नवरदेव थोडं खाली वाका ना. म्हणले का? नाही थोडं खाली वाका. का? नवरीचा हात पुरत नाही म्हणले, थोडंसं खाली वाका, हार घालायचा आहे. देव म्हणले वा वाका. कुठं? सासरवाडीत वाका, आणि त्यात बायको पुढे वाका. छे, आपण वाकत नाहीत. वाकायला तयार नाहीत महाराज आमचे. वराडी सगळे विचारात पडले. देव वाकायला तयार नाहीत, हार घालता येत नाही. जानकी मातेच्या हातात हार आहे. कसं करावं? आजची पद्धत असते तर उचललं असतं जानकीला. आजकाल नवरा नवरीला उचलायच तो लग्नामध्ये उचलतच राहतात. नवरदेवाकडचे त्या नवरदेवाला उचलायचं, नवरीवालीने इकडं उचलायचं. अरे काय लावलं हे सोंग सगळं? त्यांना उचलून येतो, चौरंग पाठवून त्यांना उचलून येत. त्यांनी त्यांच्या हाताने हार घालत, आपण उचलायचं का? काही आता काही निघाले नवीनच. सगळे विचारात पडले आता काय करावं. हे कळालं आमच्या लक्ष्मण भैयाला. दादा वाकायला तयार नाही, वहिनीचा हात पुरत नाही, हार घालायचं थांबलं. हे लक्ष्मण भैयाला कळालं. लक्ष्मण भैया पळतच आले आणि प्रभूच्या चरणावर आपलं डोकं ठेवून, कपाळ ठेवून नमस्कार केला. रामचंद्र खाली वाकले. बस बस भैया, भैया बस बस, बदल बदल बदल. इतक्यात आमचे गुरुजी होते, म्हणले पाहिलीस काय इकडे तिकडं टाकी हार वाकला ना. देवा वाकलात ना. देव म्हणले वाकलो. कोणापुढे वाकलो? कोणापुढे वाकलो? भावापुढे? लक्ष्मणापुढे? कोणापुढे वाकलो? लक्ष्मणापुढे वाकलो नाही, भावापुढे वाकलो नाही. मी वाकलो कोणापुढे? भक्त्या तुष्यन्ति केवलं न च गुणो भक्ती श्रीपती. मी वाकतो. अनन्य भावनेनं जो मला शरण येतो तो भगवत भक्त, त्या भगवत भक्ताच्या समोर मी वाकतो. मी वाकलो नाही का? प्रत्येक ठिकाणी वाकलो. जनाबाई सोबत दळण दळलं, गोरोबा काका सोबत चिखल तुडवला, चकोबरायाचे ढोरं वडले आणि गेली 36 वर्ष गंगेचं पाणी आणले नाथांच्या घरी. नाथ महाराजाला माहित नाही आपल्या घरी कोण काम करायले. श्रीखंड या स्वरूपात गंगेचं पाणी दररोज कावडीन आणायचं, झाडून काढायचं, सडा टाकायचा, रांगोळी काढायची, फुलं आणायचे, तुळशी आणायचे, बेल आणायचे, देवाचे उपकरणे घासून द्यायचे, समई लावायची, दिवा लावायचा, रांगोळी काढायची आणि गंध ओगाळून देत होते. दररोज गंध दे नाथ महाराजांना ओगाळून देत होते. घासितो नाथा घरी चंदन, घासितो नाथा घरी चंदन. दररोज गंध ओगाळून द्यायचं. 36 वर्ष असताना नाथांच्या घरी काम केलंय.
मी प्रत्येकाच्या ठिकाणी वाकतो, पण जो अनन्य भक्तीनं माझ्याकडे येतो त्याच्याकडे मी वाकतो. भयंकर राग आला. कोणाला? दक्ष प्रजापतीला खूप राग आला. फाड 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 बोलूला नंदकेश्वराला राग आला. दक्षा, माझ्या मालकाची निंदा करता मेषाचं मुख प्राप्त होईल. सभा विसर्जन झाली. आपापल्या ठिकाणी सर्व मंडळी निघून गेली. दक्ष प्रजापतीने विचार केला, एक असा यज्ञ करायचा आहे, मागही कोणी केला नसेल आणि पुढेही कोणी करणार नाही, असा भव्य यज्ञ आपल्याला करायचा आहे. काही काही माणसं चढावर फार काम करतात पहा. हां, मी का कमी का काय. आणि तुम्ही अजून पहा, चढावर केलेलं काम कधी सिद्धीला जात नाही. का जातो? जात नाही. पण चढावर फार काम करतात. दक्षिणा असं यज्ञ ठरवला, भव्य मंडप देऊ लागले. 15 दिवसापासून मंडप उभा करायलेत. बाजूला पाकशाळा आहे, स्वयंपाक करायला. पाहुणे मंडळी राहण्याकरता ठिकाण, ब्राह्मण मंडळी राहण्याकरता ठिकाण, यज्ञ मंडप, जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, यज्ञाची व्यवस्था, अशी सज्ज तयारी केली यज्ञाला. आणि प्रत्येक ठिकाणी असताना पत्रिका पाठवलेल्या आहेत. मनात ठरवलं सगळ्यांना पत्रिका पाठवायच्यात, पण एकाला द्यायचीच नाही. काही ठरवतात ना काही लोक, हां थांब मी लक्षात ठेवतो ना माझ्या पुरीच्या लग्नात. सगळ्या हे नाव नाही, तुला माहीत नाही, मुद्दाम द्यायची नाही आपल्याला, म्हणतोत का नाही आपण व्यवहारात. तसं दक्षानं सगळ्यांना पत्रिका पाठवल्या, पण एक मुद्दाम असताना पत्रिका पाठवली नाही. आमच्या नारदाला बोलावणं होतंच. नारद म्हणले चला, आपल्याला दक्ष प्रजापतीनं फार मोठा यज्ञ ठरवला आहे, यज्ञाकरता आमंत्रित दिलेलं आहे आणि आपण यज्ञाला जायला पाहिजे. आणि चालता चालता मला वाटतं रस्त्यालाच कैलास पर्वत लागतो काय की. आता परभणीला जायचं म्हणजे तुमच्या आरवी येऊन मध्ये कुंभकर्ण टाकळी लागेल ना. तसं नारदाने विचार केला, जाता 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 कैलास पर्वत लागतो. आणि मला वाटतं महादेव तर जातीलच ना. आता जावाई म्हणल्यानंतर ते थोडेच विसरतील. मग जावाई तर जाणारच आहेत, मग सोबत जाता येईल आपल्याला. हातामध्ये ब्रह्मवीणा घेतला आणि नारद गायन करत निघाले. श्रीमन्नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण. पाठीमागचे लक्ष्मी नारायण नारायण नारायण, सत्य नारायण नारायण नारायण. बोला श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण. कैलास पर्वताच्या ठिकाणी नारदजी आले. भगवान शंकराला नमस्कार केला. जय भोलेनाथ. महादेवाने विचारलं, दे नारदा खुश तब्येत दिसायली, कुठे दौराज. नारद म्हणले, देवा तुम्ही तर निवांत बसलेले दिसतात, काही आवरावरी तर काही दिसत नाही, तुमच्या बॅग भरलेल्या दिसत नाहीत, काही नाही. गावाला जायचं म्हणजे थोडी आवरावरी दिसते ना घरामध्ये, तुम्ही तर निवांतच बसलेले दिसतात. महादेव म्हणले, कशाची आवरावरी. नारद म्हणले, माहीत नाही का. काय. अहो देवा तुमच्या सासरवाडीत यज्ञ. काय सांगावं ते यज्ञ. 15 दिवसापासून मंडप उभा करायलेत. काय पाहुणे, काय मंडळी, काय ब्राह्मण मंडळी, काय ते यज्ञ, काय त्या यज्ञाची सजावट त्या मंडपाची.
देव म्हणले नारदा आपल्याला काही कल्पनाच नाही त्या यज्ञाची. आपल्याला काही पत्रिका आली नाही, आपल्याला काही निरोप आला नाही, आपल्याला काही एखादं मूळ आलं नाही. हो, आपल्याला काही मोबाईलही आला नाही एखादा कोणी केला असलं तर त्यावेळेस नव्हतं पण सांगायला बरं कमी. मग कसं करायचं? नाही आपल्याला नाही यायचं, आपल्याला मूळ नाही, पत्रिका नाही, बोलवून नाही, जायचं काय मनाने होय? आपल्याला नाही यायचं. नारद म्हणले काय देवा तुमची कमाल आहे. हो खरंच त्यांची कमाल आहे. तुम्ही जावाई माणसं आणि तुम्हाला विसरावत. हे जावायला विसरावत का? याला म्हणायचं नारद. भडका कसा करायचं ते नारदापाशी शिकावत. केलं का नाही गरम महादेवाला? तुमच्यासारख्याला विसरावत कुठं जावाई लोकाला? आणि तुम्हाला खरंच पत्रिका? अहो नाही ना, मला खरंच नाही पत्रिका. काही बोलावणं नाही, काही मूळ निरोप नाही, काही मूळ नाही, काही वगैरे काहीच नाही म्हणले. नारद म्हणले कमाल आहे मग त्यांची. एवढा कार्यक्रम असून तुम्हाला विसरण म्हणजे काही बरं वाटतं काही? मग कसं करायचं? नारद म्हणले मला देव म्हणले मला यायचं नाही. मग मी हां तुमचं तुम्ही जा. नारद म्हणले पहा ना देवा, वरे आपापल्या वाहनावर बसून कसे दैवता चालल्यात. नाही असतील म्हणले आपल्याला यायचं नाही, तुमचं तुम्ही जा. नारद निघून गेल्या. ह्या मालकींजवळ बसलेल्या होत्या आणि याईनी सगळं ऐकलं होतं. मला सांगा, महिलानं एकदा माहेरचं नाव ऐकलं की काय होते? हां चैनच पडत नाही ना त्यांना. त्यांना फक्त माहेर ऐकावत. माहेरचं नाव ऐकलं की त्यांना चैन पडत नाही. सतीनं सांगितलं अहो खरंच ना, तुम्ही वरी पाहा ना, प्रत्येक दैवत आपापल्या वाहनावर बसून चालल्या. माझ्या वडिलाच्या घरी मंडप तरी किती मोठा दिला असेल हो. बरी एवढी मोठी जागा कुठे आमच्या घरात दारापुढे कुठे दिला असेल इतका? एवढा मंडप कुठं दिला असेल? स्वयंपाकाची व्यवस्था कुठं केली असेल? हां जेवायची व्यवस्था कुठं केली असेल? राहण्याची व्यवस्था मग आणि किती नातलग आले असतील, दैवत आले असतील, माझ्या बहिणी आल्या असतील, मेहुणे आले असतील, माझे बच्चे आले असतील. हां काय थाट असेल त्या यज्ञामध्ये. हां खरं जायला पाहिजे ना आपण यज्ञाला, खरंच जायला पाहिजे. एवढा चांगला कार्यक्रम म्हणल्यानंतर आपण जायलाच पाहिजे. भगवान शंकर सांगतात खरंही तुझं जायला पाहिजे. पण मला सांग, आपल्याला एखादी पत्रिका आली का? निरोप आला का? एखादं मूळ आलं का? हां आलं का? नाही. मग जावत का? का हो? काही काही ठिकाणी आपल्याला जर बोलावणं नसेल तर त्या कार्यक्रमाला जाऊन येतो का हो? पण काही काही ठिकाणी बोलावणं नसलं तरी मनाने गेलं तरी चालतं. आता एखाद्याचं लग्न आहे, आपला खूप लोभ आहे एकूण एकाचं, खूप प्रेम आहे दोघाचं, आणि त्याची पत्रिका चालली नाही, जावत का नाही? जाऊन येत. आणि दुसऱ्या दिवशी मुद्दाम जायचं. का रे मला विसरला होता का? मी इतका जवळचा बैठकीचा आणि मला विसरला का? मी घरी बसलो पण मला पत्रिका नाही म्हणून मी आलो नाही. तुला आता आहेर करतो, तुझं माझं प्रेम आहे ना, पण मी लग्नाला आलो नाही का? मला पत्रिका दिली नाही. लग्नाला पत्रिका नसेल तर जायचं नाही. एखाद्याची माऊंद यात्रेच, एखाद्याची वास्तुशांती, एखाद्या लेकराचं बारसे, आणि तिथं जर आपल्याला बोलावणं नसेल तर आपण तिथं जाऊत का? जाऊ नये. पण एखाद्या ठिकाणी जाता येतं आपल्याला. आता इथं अरेबीला श्री संत सावता महाराजांचं अस्तार पुण्यतिथीनिमित्त भागवत कथा चालू आहे. कळालं आपल्याला की इथं कथा चालू आहे की नाही? आता यांच्यामुळे सगळीकडेच कळणार आहे नाही? तुमचं भागवत सगळीकडे येणार आहे आता. आणि कळालं की अरेबीला भागवत कथा चालू आहे, अवश्य भागवत कथा ऐकायला यायला पाहिजे. तिथं मान सन्मानाची, पत्रिकाची, बोलावण्याची काही आवश्यकता नाही आहे. अहो चला ना, खरंच चला. विसरले असतील थोडे घाईमध्ये, त्याचं काय? ह्या संपादना फार करतात माहेरची, त्यांच्यापाशी फार कला आहे. एवढ्या मोठ्या कामात ह्या घाईमध्ये माझ्या बाबाच्या लक्षात आलं नसेल, घाईमध्ये विसरून गेले असतील, त्याचं काय तुम्ही मनावर घेतात? एवढं साधी गोष्ट आहे, एवढा काय राग मनात यावं तुमच्या? आपण मनाने गेलं तर काही थोडंच काही म्हणणार आहे ते.
चला की काय व्हायचं, भगवान शंकर सांगतात नाही जायचं. अहो चला की, जायचं नाही. यांना माहेराला जायचं असलं ना आणि यांच्या मनात आलं, काय करते त्या जात्यातच, त्या कोणाचंच ऐकत नाहीत. यांच्यापाशी अशी एक कला आहे, जेवायला बसले नवरा बायको, मालकाला इतकं खुश करायचं, मालकाच्या आवडीचा पदार्थ त्या दिवशी खायला करायचं, मालकाला खुश गप्पा मारायच्या, मालकाला असं खुश करायचं, गप्पा मारीत 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 असं जेवायला वाढत. अहो घ्या की अजून थोडी बासुंदी घ्या, एवढं खुश करायचं आणि गप्पा मारत 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 हळू शब्दात म्हणायचं, अहो अहो ऐकलं का, काय माझ्या मायराला खूप दिवस झाले आपण गेलो नाहीत नाही का, मला वाटतं आईची बाबाची भेट घ्यावं, आपण दोघंजण जाऊन येऊत भेटून. मालक म्हणतात खरं आहे का तुझं, खरंच जायला पाहिजे, पण काय पाहिजे ना, आत्ता शिकत पाऊस उघडला आहे, 10-12 दिवस तर सारखं होतं वाटतं का, आणि नेमकं कसं तरी आत्ता उघडलाय, वापसा झाल्यात आणि आता माणूस गावात भेटून, आता 4-8 दिवस तर काही कुठं गाव सोडायचं नाही आपल्याला. हां आता शेतात गेल्याशिवाय भागच नाही म्हणले. हो तुमचं तेच असतं नेहमी, हे राहिलं आणि ते राहिलं, हे राहिलं आणि ते राहिलं, तुम्हाला यायचं नाही का, नका येऊ, मला परभणीहून बसून द्या, मी जाते, मला माहिती आहे सगळं. आधी एकटे म्हणतात का, हां आपण दोघं, मालक नाही म्हणले, मला बसून द्या, मी जाते. सतीनं हट्ट धरला, यज्ञाला आपल्या दोघाला जायचं, पण भगवान शंकर सांगतात यज्ञाला जायचं नाही. बरं एवढी का आवड आहे त्यांना, कशामुळे आवड आहे माहेराची मला सांगा बरं, का त्यांना चैन पडत नाही माहेराचं नाव काढल्यावर. 5 गोष्टी ज अक्षरापासून सुरू होणाऱ्या दुर्लभ आहेत, पुण्यवानाला भेटतात. कोणकोणत्या, जननी जन्मभूमीश्च जान्हवीच जनार्दना, जनका पंचमश्चैव जकारा पंच दुर्लभा. जननी जन्म देणारी आई, ज्याला आई वडील आहेत तो भाग्यवान आहे. एखादा म्हणतो महाराज माझं 70 वर्षाचं वय आहे, मला अजून आई वडील आहेत, आणि माझ्या आई वडिलाला अजूनही शिळी भाकर खाती अशी, म्हणजे दात चांगले आहेत, टाचणी पडली तर आवाज येतोय माझ्या आई वडिलाला, म्हणजे कानं चांगले आहेत, शरीर काटक आहे, अजून 3 टाइम्स व्यवस्थिशीर जेवण करतात, म्हणजे सगळी तब्येत चांगली आहे. 70 वर्षाचं माझं वय आहे, अजून मला आई वडील. बाबा किती भाग्यवान आहेस तू, तुला आई वडील आहेत, हो अरे भाग्यवान आहेस तू. आईवडिलाची मायाच माहीत नाही कशी येते. एखादा म्हणतो काय सांगू महाराज, माझा जन्म झाला त्याच वेळेस माझ्या आईला गावाच्या बाहेर घेऊन गेले, मला माझी आई कळत नाही कशी येते, माझे वडील मला कळत नाहीत. लोक सांगतात तुमची आई फार चांगली होती, तुमचे वडील फार चांगले होते, मला कळत नाही, मी लहानपणीच गेले माझ्या. दुर्भाग्य आहे तुझं. ज्याला आई वडील आहेत तो भाग्यवान आहे. आणि आईवडिलासारखं निष्काम प्रेम करणारे जगात दुसरे कोणीच नाहीत. तुम्ही एखादा मुलगा परभणीला गेलेला असावं, त्याची आई त्या दारात बसती वट्यावर, इकडच्या वट्यावर आई बसती आणि इकडच्या वट्यावर बायको बसती, दोघीजणी वाट पाहतात. आई पाहती मुलाची आणि बायको पाहती नवऱ्याची.
7 वाजले, 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले, पत्ता नाही येण्याचा. जेवण केलं नाही, म्हातारी वाट पाहत बसली दारात. गावातले आले, का हो सुभाष महाराज गेलतात ना परभणीला, मग आमचा कुठं गेला? तुम्ही बरोबरच गेलतात ना. गेलतोत आजी, मला वाहन सापडलं, मी पुढे निघून. ते कुठे रे बाळा? ते मागच राहिला, गाडी तर शेवटची गेली. आता कशाने येईल माझं पोरग? येतो ते म्हणलं, मी येतो कशा तरी गाडीवर. मला पुढे आलो, सारखी वाट. 9 वाजलेत, 9:30 वाजलेत, 10 वाजलेत. दाराकडे सारखं रस्त्याकडे लक्ष, दोघीजणी रस्त्याकडे लक्ष देतात. आणि मुलगा आला, दारात दिसला बाहेर लांब. एखाद्या चातक पक्षासारखी असणारी वाट पाहू लागली म्हातारी. माझं पोरग कवा येतो, कवा येतो. मला सांगा, आईला अपेक्षा आहे का काही? परभणीहून मला काहीतरी खायला आणावं असं त्या म्हातारीला वाटलं का? तिला काय वाटत होतं? फक्त माझा मुलगा घरी यावं सुखरूप. पाण्या पावसाचं अंधारामध्ये माझ्या मुलांनी सुखरूप घरी यावं. म्हातारीला कोणत्याच प्रकारची अपेक्षा नव्हती. आईवडिलाला अपेक्षा नसती बरं का लेकरावरची, निष्काम प्रेम. बायको वाट पाहू लागली, पण बायको कोण्या पद्धतीत वाट पाहू लागली? बायको स्वार्थी आहे. आई निष्काम प्रेम करणारी आहे आणि बायको स्वार्थी आहे. परभणीने येता येता पिशवीमध्ये जर काही खायला माझ्या आवडीचा पदार्थ आणला असला तर नवरा चांगला आहे का हो? पण आईला गरज नाही. आईला फक्त वाटतं माझं बाळ यावं. म्हणजे बायकोत आणि आईमध्ये एवढा फरक आहे. आईला अपेक्षा नाही तुमची कोणतीच, ते वाट पाहते. माहेरची, ज्याला आई आणि वडील आहेत तो भाग्यवान आहे. ज्याचे आई वडील गेले त्या महिलांची माहेरची वाट संपली. ज्यावेळेस वडिलाला वाटी लावलं आणि आईला वाटी लावलं त्याच दिवशी समजायचं आपलं माहेर संपलंय. आज कोणी वाट पाहत नाही तुमची. भाऊ पाहत नाही, भाऊजाई पाहत नाही, भाचे पाहत नाहीत. दारात उभा राहिला तर भाऊजाई बोलत नाही. अरे गेल्या वर्षी तर मला मध्ये या करीत होतीस. माझी आई होती तेव्हा. वर्ष श्राद्ध झालं नाही, 6च महिने झाली माझ्या आईला जाऊन. दारात उभा राहिले थैली घेऊन, तो पाहायला तयार नाहीस माझ्याकडे. हिला म्हणायचं भाऊजाई. अरे कोण आहे कोणाचं जगात? खरी माया करणारे माहेरात असतील तर फक्त आई आणि वडील आहेत. आई वडील निघून गेल्यानंतर काही नाही. उगे जगाकरता आपला भाऊ, जगाकरता ती भाऊजाई लोकाला बोलती त्या नंदाला. कशाची भाऊजाईन, कशाचा भाऊन, कशाचे कोण आहे जगात? कोण नाहीत कोणाचे. खरं आपलं हक्काचं गेलं. आपली आई सारखी वाट पाहत होती. आली की पोरगी यायली, आता थांब तिच्याबरोबर जेवते आल्यावर, आम्ही दोघी जेवतो. आज कोण वाट पाहिल माझी घरी? ही तर बोलायला तयार नाही दारात उभा राहिली तर. कोणी नाही कोणाचं. आपले आई वडील गेले म्हणून ज्याला आई वडील आहे तो भाग्यवान आहे. ज्याला आई वडील नाही तो दुर्भाग्य आहे. ज्या गावात जन्म झाला त्या गावाचं प्रत्येकाला काय असतो? स्वाभिमान असतो. आपलं गाव आपल्याला आवडतं की नाही बाळू महाराज? किती भांडणं केले, किती मारामाऱ्या केल्या, किती, आणि इथून रागानं एखाद्या पुण्या मुंबईला निघून गेला आणि तिथं आपल्या गावातला भेटला, त्याला अति आनंद. कसं काय पाऊस पाणी आपल्या गावात? यंदा पेरणी गिरणी बरी का? यांचं कसं चालू होतं? याला काही गरज आहे काही भांडणं करून तिथं गेले, पण तिथून आपल्या गावातलं सगळं का विचारायले? कशा करता विचारायले? आपलं गाव आहे. आता मी 12 महिने फिरत राहतो कथा सांगत, पण ज्यावेळेस माझ्या गावात माझी कथा असती त्यावेळेस मला काही आनंद वेगळाच आहे. कारण मी गावामध्ये पाहुण्यासारखा राहत असतो. पहा, 4 दिवस 8 दिवस 2 दिवस कथेला जायचं.
मला कोणाची मुलं कोणाच्या सुना आहेत याचा अजूनही मेळ लागत नाही. मग ज्यावेळेस माझ्या गावात माझी कथा असते त्यावेळेस सगळी येतात कथा ऐकायला. आणि मग त्यावेळेस मला हे कोण आहे? हां, आपल्या पोराचं लग्न झालं ना मागच्या वर्षी. ही सुनबाई आपली, ही मुलगी आहे, हिचं लग्न झालं गेल्या वर्षी. म्हणजे फक्त मंडपात कळतात. मग त्यावेळेस आपुलकी असते, हे कोण आहे ते कोण आहे ते. म्हातारे माणसं बोलतात पुन्हा. हां, म्हणजे गावाबद्दल कसं आहे प्रेम असतं बरं का कोणाचे. माझ्या गावात माझी कथा असली की मला कथेचा काही आनंद वेगळाच मिळतो. सगळ्याच्या भेटीगाठी होतात या निमित्ताने. खरं तर आता कथा माझी यावर्षी इतका आग्रह केला मला, कारण आमच्या इथं यावर्षी सावता महाराजाच्या पुण्यतिथीला आरंभ केला. पहा, ते म्हणताल याच्या आधी केलं नव्हता का? याच्या आधी आम्ही छोटी मोठी पोथी लावायचो बघू, थोडंफार काहीतरी करायचे दापात लोक. पण मी माझ्या आता कथेत सांगून मी म्हणलं तुम्ही आर्वीला चला, तुम्ही ह्या गावाला चला, तर उमरीला चला. चला कसा समाज असतो, कसं कथा असतात. आपण आपल्या सावता महाराजाची पुण्यतिथी करायला पाहिजे. मग हे असं सांगितलं त्यांच्या खूप मनात आलं. आणि यावर्षी आता सप्ताह ठरवलेला आहे, चालू आहे सप्ताह. मला म्हणले मग सप्ताह तुम्ही ठरवला मग तुम्ही जाता का? मी म्हणलं मी 27, 28, 29 वर्षापासून चाललो म्हणलं मी त्या गावाला, आणि मला तिथं काही डावलता येत नाही. म्हणले मग इथं काय करायचं? मी म्हणलं बाकीचं सगळं मी तुम्हाला नियोजन लावून देतो. म्हणले कथा, त्याला कथा सांगायला मी काही राहणार नाही, कारण मला गेल्याशिवाय भाग नाही तिथं. मग सावता महाराजांची चरित्र कथा तुम्ही सांगा कोणतरी. मग एक जणाला सांगितलं तू सांगत जाय 2 तास. मग सकाळी काकडा ठेवला, हरिपाठ ठेवला, त्याच्यानंतर गाथा भजन आहे, कथा आहे, त्याच्यानंतर कीर्तनही आहेत, आहे का नाही. इथं पत्रिका आल्यात, मी आता घेऊन आलो बाबळगावच्या, आणि सुंदर कार्यक्रम ठरला. आता प्रत्येक गावामध्ये आता ठरवलेलं आहे, कारण आपली जागृती व्हावत ना प्रत्येक गावामध्ये. आता मी बऱ्याच ठिकाणी सावता महाराजाची स्थापना केली. आमच्या बाजूला लोणीला स्थापना केली. मी म्हणलं फक्त महाराज बसू नका, मंदिर बांधू नका, तिथं साधना व्हावत, दररोज हरिपाठ झाला पाहिजे. त्याच वेळेस सांगितलं आता दररोज हरिपाठ होते तिथं. सप्ताह करा, नामस्मरण करा आणि एकत्रित या. सप्ताह करायचं म्हणजे समाजाने एकत्रित यायचं, एक विचार राहायचा आपला, त्याच्याकरता सप्ताह आहे. म्हणून आपल्या गावाबद्दल काय असतं? आपुलकी असते, प्रेम असतं. प्रत्येकाला आपापलं गाव आवडतं की नाही? 2 दिवस पाहुण्याकडे गेलं तर करमत आहे का? नाही, मला जाऊ द्या. मग महिलाला आवडतं का? त्यांनी जन्म घेतला आहे तिथं, जन्म घेतला आहे, त्या रांगल्यात, त्या पाळण्यात झोपल्यात, त्या खेळल्यात, त्या मैत्रिणीच्या सोबत असताना शाळेमध्ये गेल्यात, आईवडिलाच्या, काका काकूच्या, आजीच्या, आजोबाच्या लाडात त्या मोठ्या झाल्या. खूप सगळ्यांनी प्रेम केलं त्यांचं, खूप शिक्षण केलं, आणि वडिलानं खूप मोठं लग्न केलं, थाटात लग्न केलं. लग्न होईपर्यंत काही वाटत नाही, माणूस उत्साहानं करतंय, आनंदात करतं. पण लग्नात एक प्रसंग असा अवघड आहे. मंडपामध्ये असताना सगळं आवरल्यावर गाडी मंडपात सजलेली असती, फुलानं सजलेली गाडी आहे, नवरदेव गाडीत बसलेला आहे, आणि मुलगी सगळ्याच्या गळ्याला पडायलेली आहे. काकाच्या, काकूच्या, आजीच्या, आजोबाच्या, मामाच्या, मामीच्या, सगळ्याच्या गळ्याला पडत 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 आईच्या गळ्याला पडते. आई, मी चालले माझ्या घरी, बाबाकडे लक्ष देत जाय थोडं, बाबाला भांडतीस तू, गोळ्या औषध देत जाय दररोजच्या, मी देत होते आतापर्यंत, थोडं लक्ष देत जा बाबा. एवढी मुलगी रडती महाराज, आणि आईचा गळा सोडती, वडिलाच्या गळ्याला पडते. बाबा बाबा, मी माझ्या सासरी चालले. कडकडून असताना गळा धरती आणि रडती. वडील तिच्या डोक्यावर हात फिरवतात. बाई शांत हो, बाई शांत हो, बाई शांत हो, रडू नको बाई, रडू नको. इतक्या गाईमध्ये असताना दार उघडतात, त्या मुलीला मध्ये लोटतात आणि दार लावतात. ड्रायव्हरला सांगतात चाल बाबा, हाकाल गाडी लवकर, मला पाहा वाटलं आता. जिथपर्यंत आपलं माहेर दिसतं तिथपर्यंत ती मुलगी वळून वळून वळून
आपल्या माहेराकडे पाहते. कन्या सासुरासी जाय मागे परतोनी पाय. सगळ्यात जीवन अवघड असेल तर मुलीचे पा. तुम्हाला सांगतो, इतकं जीवन अवघड कोणतंच नाही. अरे लहानपणापासून लाडात वाढवायचं, प्रेम करायचं, शिक्षण द्यायचं, खर्च करायचा, तिच्यावर खूप नितांत प्रेम करायचं त्या मुलीवर, आणि एके दिवशी कोणाच्या तरी हातात देऊन टाकायचं. एखाद्या बाजारात गाय विकल्यासारखं आहे हो. दावणीला गाय विकली, कोणाच्या हातात दोरी द्यायची आणि ती दोरी वडत जातं, आपल्यासमोर ते गाय वडतं. तसं जीवन आहे मुलीचं. जन्म देणारे, सगळे सांभाळणारे, वाढवणारे, माया करणारे सोडून द्यायचे, आणि नाही ते माझे म्हणायचे. अत्यंत कठीण जीवन आहे. आमच्या सुनबाई निघाल्या तेव्हा अक्षरशः माझे डोळे भरून आले. तुम्हाला काय सांगू, कुठलं लेकरू आहे आपण, कुठले. पण ऋणानुबंध आपल्या. आता माहूरची सून केली आणि बाभळगाव कुठं आपलं 250 किलोमीटरचं अंतर. पण त्यांच्या योग्य शिक्षणाला, त्यांच्या नोकऱ्याला, त्यांच्यामुळं त्यांचं ऋणानुबंध आला, नातलग लागलं. पण मला अक्षरशः डोळे भरून आले ती पोरगी रडतानी. अरे काय आपली काय मुलगी काय सून काय एकच आहे. काय या बाळानं पाहिलं का, मागच्या 2 महिन्यामध्ये आपली यांची ओळख होती का. आणि ती मुलगी असणारी आली, तिनं घर पाहिलं नाही, दार एकदम. मला सांग, आमची सुनबाई उमरखेडच्या पुढे येऊस्तवर तिनं मान टाकून दिली ती आमच्या मंडळीच्या मांडीवर. तिनं डोळेच उघडले नाहीत. त्याच्या पुढे आले, मला उठ बाई, पाणी घेणे पे, काही चहा घे. अरे जीवन किती कठीण आहे मला सांगा बरं ते. आई वडील बहीण भाऊ नातं गोतं सगळं सोडून द्यायचं आणि कोणाच्या तरी दारामध्ये येऊन बसायचं आणि म्हणायचं, हे माझे सासरे, हे माझ्या सासू, हे माझे नंदा, हे माझे देर, हे माझे मालक, हे कोण आहे ते. किती अवघड प्रसंग आहे पहा. मी बऱ्याच ठिकाणी कथेला गेल्यानंतर त्या गावातच आमच्या गावातल्या मुली, मला इतकं वाटतं ना, मला मुलीचं भयंकर वाटतं. पाहतो मी लग्न लावीत, मी बाकीचे काम करीत नाही सुभाषराव, पण कदाचित एखाद्या दिवस जर मला गावात काही अडचणीनं लग्न कोणाचं लावायचं वेळ आली, तर सगळ्यात लग्नात अवघड प्रसंग असेल ते म्हणजे वसंगळी घालणं. साडेसुटमुखाच्या वेळेस त्या मुलीच्या वडिलांना मुलीचा हात धरायचा आणि जावयाच्या हातात देतात ना, वाटतं. आजवर होती आमची, आता झाली उत्तम. मला एवढं अवघड वाटतं त्यावेळेस. अरे काय आपलं लेकरू लोकांच्या हातात देऊन टाकायचं, किती कठीण प्रसंग आहे हा. भागवताला गेल्यानंतर त्या मुली 15 दिवसांनी सांगतात, आमच्या गावचे महाराज यायलेत. सगळ्या गावात सांगतात, आमच्या गावचे महाराज, आमच्या गावचे महाराज. आणि कथेला सुरुवात झाली, संपली की सगळे दर्शनाला ती मुलगी अशी लांब उभा राहते. मी पाहतो प्रत्येक गावात कुठं जिथं दिलं तिथं. आणि सगळे गेल्यावर मग ते दर्शन घेते, म्हणजे महाराज माझ्या घरी येताल का तुम्ही. मी त्या मुलीच्या घरी अवश्य जात असतो. पहा त्या लेकराला कौतुक वाटतं आपलं. अरे मी कोण आहे तिचा, त्या गावातलं एक ब्राह्मण. मग त्या लेकराला का माझं एवढं कौतुक वाटायले, माझ्या माहेरचे आहेत. आता ते आजी येत होत्या इथं आमच्या गावातल्या, काय नाव होतं की त्यांचं, आहेत का गेल्या. ते भागवत संपलं की ते यायचे मला बोलायचे, असे माझ्या डोक्यावर हात फिरवायचे. आमच्या इथले होते, मला नावं लक्षात येईना त्यांचं. ते असं फिरवायचे व्हायचे, त्यांच्या नातासारखं होतो मी. बरंच वय होतं त्यांचं. असं मला इथं येऊन बोलायचे, तेव्हा कसं चाललं आहे मग, याचं कसं आहे, त्याचं कसं आहे, त्या शेजाऱ्याचं, आमच्या नारायणचं काय चाललं. म्हणजे माझ्या वडिलाला आरुतरू बोलत होते. त्या वयस्कर होत्या म्हातारे. मला ते आजीच कौतुक वाटायचं. आता आठवण झाली मला, पहा कालच झाली ती. अरे माहेरची फार आठवण असते हो. माहेरचं कोणी येऊ द्या, त्याचं कौतुक काही वेगळंच वाटतं. म्हणून माहेराबद्दल असताना महिलांना आवड आहे.
ते त्याला नाव काढलं की चैन पडत नाही.